ठिकाणी म्हणून दादा आत्ताच या ठिकाणी आलेले आहेत आणि बिगवनला दौरा असताना वेळात वेळ काढून वाकडी वाट करून या ठिकाणी दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेत। गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचंय। मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो। या ठिकाणी यथोचित सत्कार दादांच्या या ठिकाणी होत आहे। दादा आताच या ठिकाणी युवराजनी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये संख्येला खूप महत्व आहे आणि घ्या फास्ट वर का सत्कार। महंताचा बाबांचा या ठिकाणी सत्कार होतोय। जोरदार टाळ्या वाजवायच्या। सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। या ठिकाणी मनोज दादांना एवढंच या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो आम्ही, या लोकशाहीमध्ये जसं संख्येला महत्व आहे, दादा 6 करोड तुमच्या पाठीमागे आणि 6 कुणी भोंकणारे असतील तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देऊन अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि आपण या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांना संबोधित करावं अशी मी विनंती करतो। आलेल्या सर्व प्रतिष्ठितांचं या ठिकाणी स्वागत आहे। शब्दसुमनांनी सर्व पाहुणे मंडळी, राजकीय नेते मंडळी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। धनंजय भैया देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत आहे। खाली बसा सर्वजण। सगळ्यांना रामकृष्ण हरी। आपल्या गवळवाडीच्या सप्त्याला दरवर्षीच भेट देतो मी। कधी गवळवाडीचा सप्ताह टाळीत नाही, पण आज एवढे कार्यक्रम आहेत ना, आज तुम्ही बोला म्हणले तरी बोलायला गेला। भिगवणपर्यंत कार्यक्रम आहेत। बाबाजी पण अचानक आजारी पडल्यामुळे आम्हाला त्या शिवकमल हॉस्पिटलला जाऊन आपण बाबाजीचं आता आम्ही विचारपूस केली, दर्शन घेतलंय। बाबाजींची अचानक तब्येत खराब झाली, पण युवराज भाऊला आणि शिंदे पाटलाला सांगितलं होतं की आम्ही येतो, म्हणून आता दिलेल्या शब्दाप्रमाणे आलो। आता जायचं भिगवणला आणि सप्त्यात व्यत्यय नको, सप्त्यात व्यत्यय पाहिजे नाही। कीर्तन सुरू झालं ना आपला कुठं झपका चालून द्यायचा, आपला एकदा सुरू झालं मग घंटा दम खात नाही। बाबा जायचे गळून म्हणायचे काय लफडला आलो गाड्यात गुतलं, आणि त्या गादीवर उभा राहतो नका आपण। त्याच्यावर कधीच नाराज गादीवर उभा नाही राहायला पाहिजे। आपले संस्कार आपण नाही सांभाळले, काय अर्थ राव धर्माला आणि परंपरेला त्याच्यावर पाय देतो आपण। ते नारदाची गादी खरंच ना, तुम्हाला वाईट वाटू द्या पण त्याच्यावर नका पाय द्यायचं। ते लय पवित्र जागा आहे, मला त्याच्यावर चलमत होते, मग मला काय काना जमत नाही का, कशात बी धुंद नाही राहायचं। वारकरी संप्रदायाचे सगळे नियम पाळायचे, देव आपलं कल्याण करतो।